आणि हवामान बदलामुळे कॉफी धोक्यात आलेली आहे। सविस्तर वृत्त बघूया त्याचं। कॉफी हा अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय। आपल्यासारख्या अनेकांचा दिवस कॉफी शिवाय होत नाही पूर्ण। हीच कॉफी सध्या हवामान बदलामुळे धोक्यात आली आहे। कारण हे आहे की कॉफीच्या झाडांना खूप उष्णता जमत नाही, मातीत किमान ओलावा असावा लागतो। या दोन गोष्टींवर तीव्र उष्णतेचा विपरीत परिणाम होतोय। उष्णता जास्त असेल तर प्रति झाड कॉफीच्या बियांची संख्या घटते, त्यामुळे उत्पादन कमी होतं आणि कॉफी महाग होते। मार्च 2023 ते एप्रिल 2025 या काळामध्ये जागतिक बाजारात कॉफीचे भाव दुप्पट झाले। त्याचं एक कारण मागणी वाढली हे नाहीये, तर उत्पादन कमी झालं हे आहे। ब्राझील, व्हिएतनाम, कोलंबिया, इथिओपिया आणि मलेशिया हे जगातले सर्वाधिक कॉफी उत्पादन करणारे पहिले 5 देश आहेत। या 5 देशांमध्ये जगातलं 75% कॉफीचं उत्पादन होतं। भारत 7व्या क्रमांकावर आहे। या सगळ्या देशांमध्ये कॉफीवर अवलंबून असलेल्या सगळ्यांना आता मोठा आर्थिक फटका बसतोय। त्यामुळे हवामान बदल जर रोखता आले नाहीत तर कॉफीप्रमाणे इतर अनेक पिकांना सुद्धा मोठा फटका बसणार यात शंका नाही। या महत्त्वाच्या मुद्द्यावर कृषी अभ्यासक उदय देवळाणकर यांचं काय विश्लेषण आहे बघूया। जगात जवळपास 10 दशलक्ष टनाहून अधिकचं कॉफीचं उत्पादन होतं। यात प्रामुख्यानं ब्राझील, कोलंबिया, व्हिएतनाम हे देश आहेत। याशिवाय इथिओपिया आणि इंडोनेशिया यांचा सुद्धा मोठा सहभाग आहे। भारतात देखील कॉफीचं उत्पादन होतं, पण जगाच्या एकूण 3% उत्पादन आपल्याकडे होतं। असं जरी असलं तरी कॉफीच्या उत्पादनासाठी 19 ते 24 डिग्री सेंटीग्रेड तापमान त्याच्या चांगल्या फुलवऱ्यासाठी आणि जो स्वाद आहे कॉफी बीन्सचा तो येण्यासाठी आवश्यक असतो। परंतु गेल्या काही काळामध्ये जे 30 डिग्रीपेक्षा अधिकचे तापमान असलेले दिवस आहेत त्यांच्यामध्ये फार मोठी वाढ झालेली आहे। ब्राझीलमध्ये हे दिवस 57 इतके नोंदले गेलेले आहेत। हीच वाढ इतर कॉफी उत्पादक देशांमध्ये पाहिली गेलेली आहे आणि ह्या सगळ्या प्रकारामुळे एकूण कॉफी उत्पादनावर त्याचा परिणाम होऊन दिसतोय आपल्याला। कॉफीचे रोबुस्टा आणि अरेबिका नावाचे जे 2 प्रकार आहेत त्या दोन्हीची किंमत जवळपास दुप्पट झालेली आहे। म्हणजे $3-3.5 आसपास असलेली अरेबिका आता $8 आसपास गेलेली आहे। तोच प्रकार $2-2.5 आसपास असलेली रोबस्टा कॉफी ही देखील आता $4 ते $4.5 पर्यंत त्याची किंमत गेलेली आहे। ह्याशिवाय कॉफी उत्पादक बरेचसे आफ्रिकन देशातले अत्यंत गरीब आणि मार्जिनल फार्मर्स आहेत। त्यांना पुरेसा फायनान्सही मिळत नाही, पुरेसा कर्जपुरवठाही त्यांना नसतो। याशिवाय हवामान बदलासाठी किंवा हवामान बदलाला तोंड देण्यासाठी जी ताकद त्यांना पुरवायला पाहिजे, त्या व्हॅल्यू चेन्समध्ये त्यांची किंमत करायला पाहिजे, ती होताना दिसत नाही। यामुळे कॉफी उत्पादन तसं गंभीर संकटात दिसतंय जगातलं आणि ह्याची किंमत सातत्याने वाढते, याच्या एकूण क्वालिटीवर परिणाम होतो। ह्या वाढीव तापमानाचा परिणाम हा जमिनीतलं मॉइश्चर कमी होण्यामध्ये होतो आणि मॉइश्चर कमी झाल्यामुळं एकूण कॉफी उत्पादनावर त्याच्या दर हेक्टरी उत्पादनावर त्याचा परिणाम होतो। कॉफी ही 800 मीटर पेक्षा जास्त अल्टिट्यूड असलेल्या म्हणजे उंची असलेल्या डोंगराळ प्रदेशामध्ये जास्त चांगली येते, कारण तिचं तापमान कमी असतं आणि त्याला फ्लॉवरिंग पिरियडला कमी तापमानाचे जास्त दिवस मिळतात। परंतु हायर अल्टिट्यूडला वाढलेलं तापमान आणि प्रखर सूर्यप्रकाश ह्याचा प्रभाव आपण गेले काही दिवस पाहतोय, त्याचाही परिणाम कॉफी उत्पादनावर होतोय। त्याच्यामुळे कॉफी उत्पादनावर जगातल्या एक गंभीर संकट समोर उभं राहिलेलं आहे आणि हे जे छोटे शेतकरी आहेत यांना ह्या सगळ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी त्यांना आवश्यक असा सपोर्ट करणं आता आवश्यक बनलेलं आहे। आणि या बातम्यांसह जय विशेष मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। पाहत रहा जय महाराष्ट्र।